राम राम मामा. या 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 बसा बसा. काय चाललंय? काय नाही बस मजा. बसा मामी बसा. काय चाललंय? काय नाही. चला म्हणलं भेटून यावं. हा अगं गुड्डी ऐकलं का? तुझे आई वडील आलेत बघ पाणी वगैरे आणताना. काय म्हणत तब्येत मामा मग? बरी. कशाला आले तुम्ही? अरे बेटा फोर व्हीलर होती. तरी पण सकाळी निघायचं पप्पा. काय नाही सगळं काम धंदा आवरून निघालो. तब्येत लेस डाऊन केली. काय कामात दगदग थोडीशी. यांना सांगितलं होतं काय? काय तुम्ही येणार आहेत म्हणून? 16,000चा शब्द टाकला होता मी. अगं मी तुला सकाळी 2-3 फोन लावलो तो फोन पण उचलला नाही तर. जे आहे ते बरं आहे माझं. काय झालं आता? जाऊ दे जे आहे ते बरं आहे. आता बाई काय झालं असं? तुझी तब्येत बरी का? माझी बरी आहे पण तू एवढी कशी काय खराब झाली? पाहुणं काय खाया पिया घालतं का नाही पोरीला का नुसती कामातच झुकली या? पाहुण्याचा जर विषयच काढू नको. का बरं काय झालं आता? जाऊ दे. आता जाऊ देत काय? तू जाऊ दे. काय झालंय? झालंय काय सांग की आम्हाला. तुम्ही काय काम काढलं बोला. काय काम काढलं म्हणजे आता तुला भेटायला आलो का? भेटायला येऊ नये आम्ही. तू वेगळा विषय कशा मला भेटायला आली? माझाच विषय काढ. बरं जाऊ दे. काढते. दादा आई कुठे गेले? ते शेतात गेलेले. काय करते? त्यांचं काय करायचं? म्हणजे अरे आमचे वेळ दादा आहेत त्यांचं काय करायचं? असं काय बोलती? सासू कुठे गेली? गेले असते कुठं खुरपीत असेल माझ्या आई शेतामध्ये. हा ते बघ माझी आई ते खुरपत असेल गेले शेतामध्ये. असते बाजारावर. मग बोलवू ना. पाहुणे आलेत घरी म्हणाव का एवढा बी टाइम मिळाला नाही का त्यांना? पाहुणे घरी आले ते 2 शब्द बोलायसाठी पण. गेले असतील त्या येत नाहीत त्या दुपारच्या उन्हात आणायचं कसं? काय येत नाही ब? होय का येत नाही तर? येतील येतील. बोलो दादा बोलो. बोलवा की मग. बोलू का? तुम्ही तू काय त्यांना भेटायला आली का मला भेटायला आली? अगं तुला पण भेटायचं. त्यांना नाही भेटायचं का? मग शेतात जाऊन भेटा उन्हात आणायचं. कशाला शेतात जाऊन? आम्ही कोणत्या शेतात बसायचो तिकडे? पण तू काय एवढी हुमरे तुमरे आली ग? जावं देते ना आवाज तुला काय? देऊ का आवाज? मी देऊ आवाज? हा काय झालं काय यांचं कुठून? तुम्ही बाकीचं बुजबुज नाही. तुम्हाला नाही काय खायचं सांगा दिवाळीचं? खायचं काय ते आले नको बघू. गाठ पडली म्हणजेच. आले की तुमचं इकडे जाऊन तिथंच येतंय का? राम 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 राम. कधी आले? आले का? 10 मिनिटं. या बसा. नाही नाही बस या बसा की बसा. नाही बस बस. बसा ना बसा ना. नाही नाही मला जायचं तुम्ही बस. बसा. मला जायचंय तुम्ही बस. कुठे जायचंय? तुझ्या आईचं दुखत आहे देतो बाई 500 रुपये दवाखान्यात. 500 रुपये? हा. कसले 500 रुपये? दिवस आणि रात्र काम करावं लागतं आम्हाला. नोकऱ्या करावं लागतं तेव्हा 500 रुपये अरे घरात आम्ही बी कामच करतो ना शेतात काय आम्ही बसून येत का काय? पैसे भेटणार नाहीये. अगं पण आईचं दुखतंय. पैसे भेटणार नाहीयेत. अरे तू कधी बोलले ते? तुम्हाला माहिती का माझ्या घरातलं काही? पप्पा जरा शांत बसा. अगं पण आता आई बाबाचं दुखतंय म्हणल्यावर त्यांना दवाखान्यात नको का जायला? तुम्हाला म्हणलं ना शांत बसा जरा. शांत बसा म्हणजे? अरे माय गोळ्या विसरलो. गोळ्या? हा ना. कसले गोळ्या? काय झालं पप्पांना? बीपीच्या गोळ्या. बीपीचे आहेत ग गोळ्या. कुठे गोळ्या आहेत पटकन सांग मला. अगं पण त्यांची नाही भेटायचं पप्पा नाही. तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला व्यवस्थित मी नाही? सकाळी घेतली. अगं असतील हो गाडीत बिडीत असतील नाही, गोळ्या. जा ना मम्मी घेऊन मला सांग मी आणते. नाही. गाडीत आहेत गोळ्या. सांग ना. हा भेटतील ना मामा गोळ्या भेटतील ना. पाणी घ्या. भेटतील ना भेटतील ना. मी गोळ्या घेऊन येऊ का मामाच्या मग? जावा पटकन घेऊन येऊ का काय? आहोत मग तुम्हाला एवढं कसं कळलं नाही सकाळी गोळ्या घेऊन यायचं? नुसतं बावरल्या का चाललं? नाही काय? काय मम्मी तुला कळत नाही का गोळ्या आणायचं त्यांचं? अगं पण त्यांना कळू नाही का आपल्याला त्रास आहे या बीपीचा? गोळ्या घ्यावं तर टायमिंगला खावं लागलं का चालले की चालले वर तोंड करून. पप्पा तुम्ही तुमची काळजी घेत जा. अशा गोळ्या वेळेवर नका. मी घाई केल्यामुळे विसरलो मी गोळ्या. आता गेलेत ना आणायला का दम निघतोय का नाही का लगेच जायला आलेत का? जा चल. त्याचं काय? अशी काय बोलती मम्मी तू त्यांना? तुला कळते का गोळ्या विसरलेत? गोळ्या कळते का तुला? एक टाइम गोळी जा तो पण घेऊन ये मग. गेलेत ना ती पाहुणा आणायला गोळ्या मग थांब ना आता व्हायचं का? दम निघा नाही. सारं गाव धुंडीत येईन येऊ बाबा. नाही तर जाईन त्याच्या आई बापाकडं जाता जाता. येतीन बघ. पप्पा असं करत जात जाऊ नका बरं का तुम्ही. हिने घाई केली ती सकाळी निघायचं म्हणून ती गोळी विसरलो. हा पण तुमची तुम्हाला अक्कल नाही का काय आपल्या गोळ्या खिशात ठेवा म्हणून? अगं पण तुला कळतं का एक टायमाला गोळी नाही दिलं काय होतं ते? काय जातील काय लगेच? अशी काय बोलती? बघ आता बघ. हे काय बोलणं आलं का? तुला कळतं का त्याला काय त्रास झाला? अगं. एक सेकंदाचा. इथं तुझा सासरा आला तुझ्या सासूचं 2-4 दिवस झालं दुखतंय या. बाकीचं सांगू आ? तर तिला दवाखान्यात जायला पैसे नाही बापासाठी लगेच पळत गोळी आणायला गेली काय? करू शांत जावई बाप्पू मला काय कुठली धाड नव्हती वरली. मला कुठला काय आजार नाही काय नव्हतं. फक्त मला हे सांगायचं होतं का तुम्ही माझ्यासाठी 10 मिनिटात पळत गेले गोळ्या घेऊन आले
आणि स्वतःच्या आई वडिलांना मात्र तुमच्याकडे 500 रुपये द्यायची जाणत नव्हती का? हा काय काय खोटं आहे खरंय. का? सासऱ्याला जर एवढा जीव लावतो म्हणलं आई बापाला का नाही लावती? हा काय कुठे आणि आमचे लेखता बघा काय हो जाय बाप्पा, तुम्हाला पण लाज वाटत नाही वे? लगेच पोरगी म्हणली गोळी आणा की लगेच पळत गेला या. आई बापानी जन्म दिलाय की तरी बी लय अक्कल नाही का काय तुम्हाला? हा आमच्यापेक्षा ते जवळचे का आम्ही जवळचे तुम्हाला? तिच्या काय तोंडाकडे बघताय? जरी आमची पोरगी असली तरी आम्हाला काय आडवी नाही बांधायची तिला. स्वतःच्या आई बापासाठी एवढं करू शकत नाही तर मग काय जगून तरी फायदा आहे? धरतीला बोजा करा कमी, तुम्हीच मारा दोघं जण. अहो चुकलंच माझं. मी असं वागायलाच नव्हतं पाहिजे त्यांच्यासोबत. हवं तर तुम्ही माझा सगळा पगार त्यांना खर्च करा. त्यांना काय लागतंय काय नाही ते सगळं आणा. खरंच चुकलं माझा. जा बोलवून आणा ते आईला. कुठे ते आई दोघांना पण? हवं तर माझा अर्धा पगार घ्या पण त्यांची सगळी पूर्तता करा. आणि जा बोलवते बोला. दोघांना. तू जा बोलवायला जा. बोला तू जा बोलवून घेऊन ये दोघांना पण. बोला आपल्या रक्त अपमान असे करते. माग तर किती करत असते. तुम्हाला तुमची पोरगी दाबता येत नाही वे? तुला नाही येत तुझी पोरगी. मी तर लावलंयच की आता, पण बापाने बी काहीतरी सांगाव ना. चला नाना. आले काय? आले की आले आले. काय होतंय काय माहिती की बीन बाईला. काय दुखत होतं? बरं आहे 8 दिवसापासून. नाही बसू दे बसू दे. नाही ना बसा बसा. बरं वाटत नाही. बसा बसा. बरं वाटत नाही. बसा. अहो, नाही. अहो, बसा. असं. काय बाई तुमच्या पोरीला वळण लावलं एवढं 8 दिवसापासून दुखत आहे. म्हातारा पैसे मागत आहे, मी मागत आहे, तरी दोघं पैसे देण्यात आम्हाला. अहो पण सांगितलं का आतापर्यंत आम्हाला? आता तुम्हाला काय बरं, आता सांगायचं? घरचं कुठं वाचून दाखवायचं गेलं. अहो पण आम्हाला सांगायचं आई बापाला तुमची पोरगी अशी अशी वागते. आम्ही बघितलं असतं सोल्युशन काहीतरी काढलं असतं ना. लावावं लागलं. तुमच्या डोळ्याने बघितलं म्हणून तुम्हाला कळालं. काय लोकाला तमाशा करावा का? नाही डोळ्याने बघितलं म्हणूनच आमच्या ध्यानात आले का जावं लेख कशी नको नको केलंय आम्हाला. असं शिळ्या पाकर खायला द्यायचं. जाऊ होय जावई. होय ग, पुढे ये अशी पुढे. असं काय वळण काय खरंच का तो शिळा पाका खायला घालते? हे बोलते ती खरंय का? माझ्याकडनं चुकलं आई खरंच. चुकलं नाही ती सांगते ती खरंय का? वाजव. खरंय का? काय म्हणते ती? तू मगाशी आमच्या समोर एवढ्या मोठ्या माणसाचा सासऱ्याचा पान उतारा केला. ह्याच जागेवर तुझा बाप होता तर जीव चालल्या का नुसती पळत होती. नवऱ्याला काय पळावती या गोळ्या आणायला? आ ही सासू सांगते ती खरंय का? अगं लाज वाटू दे जरा. 4 माणसाच्या तोंड काढायला जागा ठेवा मला थोडीफार तरी. काय 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 म्हणत होत तुम्हाला? कधी शेळ्या भाकरी खायला घातल्या तुम्हाला? ते आम्हाला शिळ्या भाकरी दिवसभर आम्ही दोघं नवरा बायको तिकडे वावरात काम करतो. काय सांगावं तुम्हाला? जे आहे ते बरं आहे. झाकली ती आपली उगा असली तर कोणासाठी करतात ती? तुम्हाला पण सांगायचं दापायचं कळत नाही का बायकोला? हा बैल झालं तसं बाई बायकोचा तुमच्या लेकीचा. पोरगत आमचं म्हणून राहिलं नाही, काय ऐकत नाही. 8 दिवस झाले बाप पैसे मागवतो दवाखान्यात पैसा द्यायना. का ग पैसे दिले नाही तर? गोळ्या लगेच सगळं तुमच्यासाठी हे सगळं ऐकलं नाही ना माय आकलीला स्टे लागलाय. आकलीला नाही हिला अक्कल नकोय. उद्या 4 लोक काय म्हणतील असंच आईने वळण लावलं का माझं नाव जाईल तिथं. काय चुकलं? आमच्या देखताच अशी करते माग तर किती करत जावई, असशील तू? तुम्हाला नाही कळत का? तुम्हाला थोडेफार पैसे नव्हते का तुमच्या पॉकेट मध्ये? होय स्वतः बापाला द्यायला. पप्पा मी मान्य करते माझं चुकले पण इथून पुढे मी असं कधी जावई म्हणतात का अजून मान्य पप्पा करते पप्पा का? नाही चुकलं काय काय केलं होतं सांगा तिचं सगळं. मी स्वसानी ना 10 एकर शेती आमच्या नावावर यांच्याच नावावर करून दिली. बाय आपल्याच लेख असून येत करतेत खातेत आणतेत कमी येतात. आपल्याला तरी काय करायचं नावावर ठेवून? आज आम्हीच हे झालो परके झालो आमच्याच दानाला. हे बघा तुमचं बी चुकतंय. तुम्ही ज्या वेळेस पोरगी अशी वागत होती ना तेव्हाच तुम्ही आम्हाला सांगायचं होतं की तुमची पोरगी अशी नाटकं करते. सांगायचं कशावर? काय सांगू? आमच्यापर्यंत आलं पाहिजे ना सांगायला. या गरीब माणसाला अन्याय करतो तुम्ही काय सांगायचं? कसं सांगायचं? पप्पा मी माझी चूक मान्य केली. मी काय चूक मान्य केली तुझी? अगं मम्मी मी नाही करणार. तू काय नाही करणार? बरं ठीक आहे जाऊ दे आता म्हणतील ती. जाऊ दे म्हणजे ही सांगते ती उद्या 4 माणसांच्या ठिकाणी मान खाली घालायला लागल. ना ना एवढं माफ कर हो. अहो तुम्ही तर बाबा असा हुंड काय म्हणून त्या ठिकाणी पोरीला नीट वळण नाही लावलं. अगं मम्मी अशी काय बोलते? मी अशी काय बोलली म्हणजे? अशी काय बोलली म्हणजे? ए, अशी काय बोलली म्हणजे? अशी इकडे इकडं पोरीला आणू नको. हो तुम्ही सारखा साईडला बिगाडी काय तू तिला मारते? बिघडली काय इकडे. म्हणजे? होय इकडं म्हणजे तुम्हाला वळण लावायचं कळ नाही वे. इथं आता जर 4 माणसं गोळा झाली असते तर काय राहिलं असतं बापाचं नाहीच. आज चुकली म्हणले ना ती पण. चुकलं म्हणजे काय? तुम्ही पुरीची कड वाढताय का? बसा तुम्ही. जाऊ द्या तुम्ही झालं गेलं शिकले पोरं आहेत त्यांना काय अंदाज आहे का? जाऊ दे ना शिकलेली म्हणजे
आण सोडून बघ मग दुसरीकडे कशी जात नाही ती बरे आणावच बसते तर नाही पण आता शिकले ते त्यांना नाही कळत या गोष्टी काही तुम्हाला कळत नाही होय सांगायचं त्याला काय कळून हा? बोलते ना माझ्याकडे झाली काय बोलते एक काना खाली वाजवेल एक चूक म्हणजे बाजूला आता. बरं जाऊ दे. कुठे बाद झालं नाही माफी माफी मागतो मागतो. त्या सासूची सासरीची माफी मागायची दोघांनी मला मिळून. पाय दोघे बी पडा पाय. असं नाही म्हणणार. नाना पण माझी चूक झाली मला माफ करा माफ करणे असली माफ करायच्या लायकीची नाही ती अहो, पोराची माय काहीच दोष नाही पोरग दररोज येतं मग आमच्या पोरीचा दोष आहे काय अहो, हा त्याचं नाही चलून देत ती काही आता काय चालू देत नाही म्हणजे शिकलेलं आहे, नोकरी असल्यामुळे ते विषय बाबा माझ्याकडे चुकले मी मान्य बरं करते जाण तिने चुकी मान्य केली विषय सोडून द्या अहो पण असल्या गोष्टी तुम्ही आम्हाला आधीच सांगायच्या वागत नाही, सांगून ठेवतो. राहू द्या ते सुखी समाधान राहिले तरी आम्हाला काहीच नकोय फक्त आणि आम्हाला कधी दोन काही time- माहिती लगेच यायचं. अहो आम्हाला फक्त 2 टाइमच बाकी आम्हाला तरी काय झाली त्यांचं तुम्हाला काय सांगते तुम्हाला पण काय सांगते पोरगी आमची उद्यापासून कुठं कामाला लावायची नाही घरी आईचं आणि बापाचंच केलं पाहिजे तुम्ही आणून करून घालायचं त्यांना आणि तिने त्यांना घालायचं करून नाही करून घातल्यावर मग बघते नाही नाही म्हणजे काय गरम जेवण केलं, मग तुम्ही खायचं. हो दादा तिची नोकरी नाही सोडायला हवी तिची नोकरी करू दे तिला काहीच तिने म्हणणं शिक्षण केलंय तर नाही आम्ही तुमचं करतो आम्हाला शेतीचे काय काम नाही सगळे आम्ही सगळे काम करतो आरामशीर राहू दे तिला. अहो घरातली माणसं घरातली नीटनीटकीच माणसं नाही ती लक्ष्मीच घरातली नीट नाही तर काय ते पैशाला काय पेटवायचं गाडी लावायची पण आता नोकरी 2 रुपये घरात येते तिला करू द्या काहीच अडचण नाही आम्ही सगळे काम करतो फक्त आम्हाला 2 टाइमात जेवण दिलं तरी लय झालं. लाज वाटू दे असले सासू सासरे मिळाले नशीब नाही तर कवाच दारात आणून टाकली असती बरं जाऊ द्या आता नका बोलू चला घरात चला आता चहा चल मुली चल